नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. हा दिवस आहे आपला गुरुपौर्णिमेचा. आता गुरुपौर्णिमा आपण सगळे छान सेलिब्रेट केली असेल आणि हा व्हिडिओ थोडासा लेट आला आहे, पण त्यासाठी आहे ना खरंच सॉरी. तर मी गुरुपौर्णिमेला काय केलं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर काही गोष्टी आहे ना आपण करत नसेल ना तरी पण प्रत्येक पौर्णिमेला काय आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे गुरु मिळतात, पण आई वडील आणि शिक्षक हे आपल्यासाठी आहे ना खरंच खूप महत्त्वाचे गुरु असतात. त्यामुळं त्यांच्याबद्दल कृतज्ञता, त्यांचा आदर यासाठी हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जातो. तर गुरुपौर्णिमा बघा, पितांबरी वापरतो आपण, सारखं वापरतो, पण मला आहे ना एका ताईनं कमेंट केली होती की देवांना पितांबरी लावू नाही. आता कधी कधी कसं होतं, आपल्याला वेळ नसतो आणि देव म्हणजे नाही का पटकन क्लीन झालेत असं वाटायला पाहिजे. त्यामुळं मग आपण काय करतो की लगेच पितांबरी घेतो आणि त्याने क्लीन करतो. पण आज मी म्हटलं नको, आज देवांना आम्हाला आहे ना पितांबरीनं क्लीन करायचं नाही. त्यासाठी मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा मीठ घेतलं आहे, थोडीशी आहे ना हळद टाकली आहे आणि दही. आता तुम्ही दह्याच्या जागेवर आहे ना लिंबू टाकू शकता, पण माझ्याकडे आहे ना खूप आंबट दही होतं, त्यामुळं मी दही टाकले. आणि दह्याने हे खूप छान निघतात. आणि याच्या अगोदर आहे ना मी लिंबाचाही वापर करून बघितला आहे आणि लिंबानेही खूप छान निघतात. आता लिंबू आणि हे ॲसिडमध्येच मोडतं दही, त्यामुळे आहे ना दोन्हीचा असर मला तर जवळपास सेमच वाटतो. तर जेव्हा आपल्या घरामध्ये दही असेल तेव्हा दही वापरायचं, जेव्हा आपल्याकडे लिंबू असेल तेव्हा लिंबू वापरायचं, पण आहे ना खूप छान असे देव निघतात. तर आता हे तांब्याचा आहे ना छोटा लोटा आहे ज्याच्यात मी पाणी भरून ठेवते आपल्या देवघरामध्ये. तर तोच मी तुम्हाला घासून दाखवते आणि खरंच खूप छान. आणि आता याचे आहे ना रील पण खूप अशा व्हायरल आहेत, तर खूप छान असं निघतं. पितांबरीची गरज नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे देव आपण जेव्हा क्लीन करतो अशा गोष्टीनं तर लगेच असे खराब झाल्यासारखे वाटतात, तर यांनी तसे काही होत नाही. छान असे देव राहतात आणि खरंच खूप छान असे क्लिनिंग होते देवाची. त्यामुळं मग मी तर सध्याला तर हेच यूज करील असं मला तर वाटतं. कारण देवांना खूप जणीचं असं म्हणणं असतं की देवांना पितांबरी वापरू नाही, ते केमिकल असतं. आणि आपण जेवढी आपली काळजी, गुरु म्हणजे केवळ शाळेतील शिक्षक नव्हे, तर आपल्या जीवनामध्ये योग्य दिशा दाखवणारा प्रत्येक व्यक्ती गुरु असू शकतो. आई वडील, शिक्षक, बहीण भाऊ, मार्गदर्शक, तसंच संत आणि आजूबाजूला असणारे थोर मोठे व्यक्ती ज्यांनी आपल्या जीवनामध्ये योग्य वेळी योग्य असं मार्गदर्शन करणारे, हे सगळेजण आहे ना आपल्या गुरुच्या स्थानावर असू शकतात. गुरुपौर्णिमा आपल्याला नम्रता, कृतज्ञता आणि ज्ञानाचं महत्त्व शिकवत असते. आजच्या आधुनिक युगामध्ये गुरुचे स्थान तितकेच महत्त्वाचं आहे, कारण योग्य दिशा, मार्गदर्शन मिळाल्याशिवाय यशस्वी जीवनाची कल्पना आपण आहे ना खरंच करू शकत नाही. त्यामुळं गुरुपौर्णिमेला आपण आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता मानली पाहिजे आणि त्यांना मानपूर्वक वंदना आपण केली पाहिजे. तर तांब्या बघा किती छान असा क्लीन निघाला आहे. आणि याला पुसून घ्यायचं, कारण तांब्यावर लगेच डाग पडतात. त्यामुळं कधीही तांब्याचे, पितळेचे आपण भांडे घासू ना तर पुसून ठेवल्यानंतर पाण्याचे डागही पडत नाहीत आणि मग पाण्याचे डागच आपल्याला आहे ना जास्त असं दिसतात पितळीमध्ये. आता देवांना असं छान स्वच्छ करून घेतलं आहे आणि देवपूजा करायची आहे. आता देवपूजा ही छान अशी असल्यामुळं थोडा वेळ जातो, पण मनाला प्रसन्न करतं. त्यामुळं मी छान अशी देवपूजा आणि तुम्हाला दाखवते की देव माझे आज किती छान क्लीन झाले आहेत. आणि जे आपण आहे ना साईडला बसतं तर तुम्ही त्याला ब्रशही वापरू शकता. त्यामुळं आहे ना जे खाच असतात त्याच्यामध्ये बसलेलं लगेच निघून जातं. तर इथं देवांची छान क्लिनिंग करून घेतलं आहे. पौर्णिमा म्हटलं की महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला आपण या सगळ्या सेवा करतो, पण आहे ना ही पौर्णिमा जरा विशेष होती. त्यामुळं मग व्यवस्थित सगळं झालं पाहिजे. तर हळदीनं उंबऱ्याचं लेपन, आता उंबऱ्याचं लेपन का करावं, कशामुळं करायचं हे खूप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पण ती केल्यानंतर आहे ना मनाला जो भाव एकदम प्रसन्न करणारा असतो ना, तो आपण आहे ना शब्दात व्यक्त करू शकत नाही. आपल्या दरवाजाकडे बघितलं तरी आपल्याला एवढं पॉझिटिव्ह वाटतं. तर त्याच्यामुळं तरी काही गोष्टी केल्या पाहिजेत. आता सगळेजण आहे ना सायन्सचा विचार करूनच सगळ्या गोष्टी करतात, पण याच्या मागं सायन्सही आहे, अध्यात्मही आहे. त्यामुळे ना या गोष्टी करायला ना खरंच काही हरकत नाही. कारण त्यामुळंच आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी म्हणा, ऊर्जा तयार होत असते.
देवांचीही छान अशी पूजा करून घेतली. आता पहिल्यांदा मी स्वामींना आहे ना इथंच ठेवलं आणि त्यांची पूजा करून घेतली, कारण मला अशी गुरुपौर्णिमेची स्वामींची वेगळी पूजा मांडायची होती आणि म्हणून मग अगोदर मी त्यांची सगळ्यांची पूजा करून घेतली. अभिषेकही स्वामींचा केला होता आणि तुळशीचंही पूजन केलं आणि तुळशी पशी आता चातुर्मास चालू आहे, तर चातुर्मासामध्ये आपण गोपद्म व्रत करतो. तर ते व्रत का करावं, कशामुळं करावं, तर त्याचा मी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकला आहे. पण गोपद्म व्रत आहे ना केल्यानंतर खरंच खूप छान असा अनुभव येतात. तर ते अनुभव मी तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आणि मी आहे ना आपल्याला काय जास्त करायचं नसतं, फक्त तुळशीपाशी गोपद्म काढायचं असतं आणि त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायचे असतात आणि तुळशीपाशी काढल्यामुळं दिवा तर ऑलरेडी असतोच. त्यानंतर मग आहे ना मी गॅसचे पूजन केलं. आता गॅसचं पूजन तर मी आहे ना दररोज करतेच, पण अशा काही गोष्टी असेल ना तर आपण जरा थोडंसं विशेष एफर्ट टाकून पूजा करतो, त्यामुळं खरंच खूप छान घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं. गुरुपौर्णिमा होती तर फुलं म्हणा, घरातील सामान थोडंसं आणायचं होतं, त्यामुळं बाहेर गेलो होतो. आता माझा विचार होता की गुरुपौर्णिमेला आहे ना नैवेद्य करावा, कारण आषाढ महिना चालू आहे. आषाढ महिन्यातील गुरुवारी नाही, पौर्णिमेला शुक्रवारी आपण मंगळवारी देवीला आहे ना नैवेद्य करतो. तर आता तो नैवेद्य करायचा होता. मग मी अगोदर विचार केला की पौर्णिमेला करता येईल, पण पौर्णिमेला एवढी धावपळ झाली त्यामुळं नैवेद्य करायला काही जमला नाही. तर म्हटलं चला आता एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी करता येईल. आणि छानपैकी मी आहे ना म्हटलं होतं की गुरुवारची पूजा मांडावं, त्याच्यासाठी आहे ना मला फुलंही आणायला बाहेर जायचं होतं. तर ते फुलंही घेऊन आले होते आणि अशी छान दत्त महाराजाचा फोटो आहे माझ्याकडं आणि आपला स्वामी महाराजांचा अभिषेक करून घेतला आणि त्यांच्या पादुका यांची पूजा करून घेतली. छान अशी पूजा गुरुपौर्णिमेची मी घरच्या घरी सोप्या पद्धतीने केली आहे. जर तुम्हाला एखादी पूजा आहे ना माझी आवडत असेल, कशी करायची तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर नक्की मला कमेंट करत जावा. आणि पौर्णिमा म्हटलं की मी आता आहे ना सत्यनारायण पूजा करते. तर सत्यनारायण पूजेचे खूप सारं महत्त्व आहे. तर त्यामुळं मी संकल्प करून सत्यनारायण पूजा करते. आता ही आहे ना आपल्या केंद्रानुसार पूजा मांडणी मी करते सिंपल अशी, आणि अध्यायही 5 वाचून घेते. त्यामुळं घरामधील पॉझिटिव्हिटी तर वाढतेच वाढते, पण आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदते असं म्हणलं जातं. आणि माणसाचं आयुष्य असं बनलं आहे की माणूस आत्ता आहे आणि आत्ता होता यामध्ये खरंच खूप फरक आहे, कारण दिवस इतके निघून पटकन जातात आणि आपण फक्त बघतच राहतो. आम्ही गेलो होतो नंदीच्या घरी आणि नंदीचे मिस्टर एक्सपायर झाल्यामुळं त्यांचं मासिक होतं आणि मासिकाला ह्या मी वड्या बनवल्या होत्या. आता इथे याचं नाव कोणी मासवड्या म्हणतं तर कोण थापे वड्या म्हणतं. आता प्रांत बदलला की गाव बदललं की त्याचं नावही चेंज होतं. तर त्या वड्या बनवल्या आणि खरंच खूप छान अशा बनल्या होत्या आणि खूप साऱ्या बनवायच्या होत्या, कारण आहे ना आता मासिक म्हणल्या की खूप सारे जण असतात, त्यामुळं किमान 10-15 लोकांचं तरी जेवण बनवावं लागतं. तर तेच आमची तयारी चालली होती आणि वड्या करायचं काम माझ्याकडे आलं होतं. आणि पण मग खरं सांगू का, ह्या वड्या करायचा माझा एवढा काही अनुभव नव्हता, तरी पण इतक्या छान झाल्या आणि मुळं म्हणजे सगळ्यांना आवडलं की आपल्याला मनाला समाधान वाटतं. त्यामुळं एवढं सारं आम्ही बनवलं होतं. याच्यामध्ये काय काय बनवलं होतं मासिकामध्ये मी पुढं सांगते. वड्यावर छान असं ओलं खोबरं आणि कोथिंबीर मी बुरबुरली, त्यामुळं अजून छान असं दिसायला लागलं. चवीला तर एक नंबर अशा झाल्या होत्या. तर मासिकामध्ये मी वरण, परत आहे ना ही मासवडीची आमटी असते, तर त्याला कोण येसूर म्हणतं तर कोण आमटी म्हणतं. तर वड्या, कुरडई, पापडी, भात आणि चपाती आणि भजी असा सिंपल केलं होतं. आता जे आहे ना एक्सपायर झाले त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आमच्याकडे आहे ना मासिकाला प्रत्येक मासिकाला वेगवेगळं बनवलं जातं आणि ते जे मासिक जेवतात ना त्यांना म्हणजे जेवण ठेवलं जातं. एकच असतं त्यांना जेवण करायला बोलवायचं. आणि म्हणजे खीरही मी बनवली होती. नैवेद्य आम्ही दाखवला आणि नंतर मग सगळ्यांनी जेवण केलं. तर छान असं जेवण झालं होतं. तर बघा एवढं साऱ्या वस्तू बनवाव्या लागतात. आता प्रत्येक मासिकाला वेगवेगळं बनवलं जातं. तर कधी पुरणपोळी तर कधी असं जेवण असतं सिंपल. खरंच देव खूप चांगल्या लोकांना लवकर घेऊन जातं, तेच खरं आहे. तर दाजींच्या फोटोना आम्ही नमस्कार सगळ्यांनी केला. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.